मुकुल चौधरी नाम तो सुना ही होगा. काल रात्रीपासून हे नाव गाजत आहे आय पी एलमध्ये. लखनौच्या या पोरांनी अफलातून खेळी केली आणि त्यांना विजय मिळवून दिला ईडन गार्डन्समध्ये. त्यांना 4 ओव्हरमध्ये 54 रन हव्या होत्या. लखनौच्या 7 विकेट पडल्या होत्या. समोर होता आवेश खान आणि फक्त टेल बाकी होती. अशा वेळेला मुकुल चौधरी त्याची 3री आय पी एल मॅच खेळत होता. आणि तर काय टेम्परामेंट होतं. म्हणजे मी हे का म्हणतो आहे, कारण की त्याच्या आदली ओव्हर सुनील नारायणची होती. सुनील नारायणची ओव्हर त्यांनी खेळून काढली. तो 6 बॉलमध्ये 2 रनवर होता. इतक्या हाय प्रेशर चेसमध्ये तो 6 बॉलवर 2 रनमध्ये होता. तरीसुद्धा कुठचाही स्लॉग नाही, काही नाही. वैभव अरोराचे सुद्धा पहिले 2 बॉल त्याने शांतपणे खेळून काढले. 3रा चेंडू त्याला मिळाला आणि त्याच्यावर त्यांनी हेलिकॉप्टर शॉट मारला. नियतीचा कसा फेरा असतो. मुकुल चौधरी नंतर सांगितलं की त्याचा आयडल जो आहे तो MS धोनी आहे. आणि त्याचप्रमाणे त्याला ती सिच्युएशन मिळाली की एक टेन्स चेस मिळाला. समोर कोणी नाही आहे. तुम्हाला गेम शेवटपर्यंत घेऊन जायचा आणि तो फक्त घेऊन नाही गेला तर त्यांनी संघाला विजयसुद्धा मिळवून दिला. आणि त्या सर्वाची सुरुवात झाली त्या एका हेलिकॉप्टर शॉटवरनं, की जो खेळून MS धोनीने त्याचं नाव कमावलं. त्यानंतरसुद्धा त्याचं सर्वात जास्त कौतुक मला यासाठी करावंसं वाटतं की त्यांनी सर्वात कठीण चेंडू खेळले. म्हणजे एखाद्या बॅट्समनसाठी बाउन्सर आणि त्यात स्लोअर बाउन्सर खेळणं सर्वात कठीण असतं, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल पेस मिळत नाही. फील्ड कधी त्याप्रमाणे लावलेली असते आणि तुम्हाला सर्व स्वतःची पॉवर जनरेट करावी लागते. मात्र मुकुलचा जो बॅट स्पीड आहे आणि त्याची जी मनगटाची शक्ती आहे ना, ती अफलातून आहे. त्यांनी त्या जोरावर तो वाईड आणि शॉर्ट आणि स्लोअर बॉल्सनासुद्धा 6 मारत होता. त्यानंतर जो कार्तिक त्यागेची ओव्हर होती ना, त्याच्यामध्ये कार्तिक त्यागेने जो 6 मारला ना, तो परत जाऊन बघा. कार्तिक त्यागेने स्लोअर बॉल टाकला आहे, शॉर्ट आणि वाईड बराच बाहेर येतो. म्हणजे 8व्या-9व्या ऑफ स्टंपवर असेल, तिकडनं मुकुलनी त्याचे रिस्ट फिरवत असा शॉट मारला आहे. आणि युजली बॅट्समन जेव्हा असा शॉट मारतात ना, तेव्हा एकदा तो स्क्वेअरला जातो किंवा मागे थर्ड मॅनच्या दिशेने जातो. मात्र मुकुलनी जी 6 मारली ना, ती सरळ कव्हरच्या वरतून गेली. अनबिलिव्हेबल त्याची जी हिटिंग होती आणि फक्त रिस्टच्या जोरावर तो तेवढी पॉवर काढत होता. आणि याचबरोबर त्याचा जो गेम सेन्स होता. 3री मॅच खेळतोय, हाय प्रेशर, ईडन गार्डन्स, 60-65 हजार लोक बघतायत तुला, लाखो करोडो लोक टी व्हीवर बघतायत. तसं असताना सुद्धा त्यांनी अगदी काम मेंटेन केलं. 10 बॉलमध्ये 30 धाव्या होत्या, तेव्हासुद्धा तो डगमगला नाही. म्हणजे आणि 7 बॉल 20 असताना त्यांनी पुन्हा 6 मारली. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 पाहिजे होते. आवेश खाननी त्याला सिंगल काढून दिली. त्यानंतर परत वैभव अरोराच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी ती 6 मारली आणि मग 7मध्ये 4 हवे होते. इकडे सुद्धा इतका सुंदर खेळ होता. म्हणजे इकडे वैभव अरोराने सुद्धा त्याचं टेम्परामेंट दाखवून दिलं. आत्तापर्यंत ते फुल बॉलिंग करत नव्हते, शॉट टाकत होते, बॉल मागे टाकत होते. वैभव अरोराने पहिल्यांदा वाईड यॉर्कर टाकला आणि मुकुलच्या बॅट खालनं तो बॉल गेला. अक्षरशः त्याला कनेक्ट करता आला नाही. अरोराने हे बरोबर हेरलं. पुढचा बॉलसुद्धा वाईड यॉर्कर होता. यावेळेला मुकुलने काय ट्राय केलं, ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळायचा ट्राय केला, स्कूप करायचा ट्राय केला, मात्र तो सुद्धा मिस झाला. 2 डॉट बॉल, 2 चेंडूमध्ये 7 धावा हव्या होत्या. इकडनं एकसुद्धा पुढचा डॉट बॉल गेला तर तुम्ही मॅच जवळपास हरलात, कारण की मग तुम्हाला 1 6 मारायचीच आहे. यावेळेला मुकुलनी त्याचं डोकं चालवलं. त्याला माहिती होतं की 2 वाईड यॉर्कर बरोबर पडले तर वैभव पुढचा बॉलसुद्धा वाईड यॉर्कर टाकेल. आणि त्या वाईड यॉर्करला त्यांनी अँटिसिपेट केलं. तो त्याच्या जागी उभा राहिला आणि कव्हर्सच्या वरतून तो त्यांनी 6 मारला. पुन्हा एकदा अफलातून फटका. म्हणजे त्याचे जे स्ट्रोक्स होते ना, खरंच अनबिलिव्हेबल होते. तुम्हाला असे षटकार शक्यतो दिसत नाहीत. फार अमेझिंग. आणि त्यानंतर मग एक चेंडूत 1 धावा हवी होती. आपण पाहिलं आहे, याआधीच आपण पाहिलं, एका चेंडूत 2 धावा असतानासुद्धा दिल्ली हरले होते. मात्र यावेळेला आवेश खानने त्याचा रन पूर्ण केला. रघुवंशीचा थ्रो लागला नाही आणि लखनौ जिंकले. कलकत्ता या सीझनमध्ये त्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला विजय होता. पहिला विजय होता त्यांचा या सीझनचा. मात्र मुकुल चौधरीने तो त्यांना मिळवून दिला नाही. आणि अमेझिंग मॅच होती. आणि तुम्ही त्याचा पोस्ट मॅचची जी मुलाखत हर्षा भोगलेने घेतली, फार सुंदर होती. म्हणजे इतक्या कॉन्फिडन्सनी येतात ही मुलं हल्ली, की अगदी 22 वर्षाचा आहे तो, मात्र तरीसुद्धा ज्या कॉन्फिडन्सने तो बोलला की त्यांनी त्याचा आत्मविश्वास प्रचंड होता की मला माहिती आहे की 4 बॉल आहेत तर तो त्यात 4ही बॉल चांगले टाकणार नाही, 1 बॉल तरी चुकणार. जेव्हा चुकणार तेव्हा मी 6 मारणार. मला माहिती होतं की 1 6 तरी मी मारणारच. म्हणजे कुठून फार. आणि खूप छान बोलला तो. आणि अगदी गरीब घरात आला. एक साध्या झुंझुनू नावाचं गाव आहे जयपूर राजस्थानमध्ये. त्यातनं तो येतो. पैसे नव्हते घरी, बाबांनी कर्ज काढून, त्याच्या बाबांचं स्वप्न होतं खरं त्यांना क्रिकेटर बनायचं होतं. त्यांनी त्यांच्या मुलाला क्रिकेटर बनवलं आणि कर्ज घेऊन तो शिकला
आणि पुढे आला. या सध्याच्या IPLमध्ये ऑलरेडी राजस्थानची 3 नावं गाजली आहेत. कार्तिक शर्मा जो चेन्नईमधून खेळतो आहे, अशोक शर्मा गुजरातमधला पेसर आणि आत्ता मुकुल चौधरी लखनौचा. अमेझिंग अमेझिंग. तुम्हाला कशी वाटली खेळी किंवा तुम्ही काही विशेष नोट केलं का? नक्की सांगा त्या खेळीबद्दल. आणि अजून लक्ष राहील अशा यंगस्टर्सवर की जे अफलातून परफॉर्मन्स करत आहेत. IPL 2026 चांगली रंगते. पाहूया पुढे काय होते.